आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील बडेकर माळ्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेतकरी अर्जुन सोनबा बडेकर यांच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने 50हून अधिक पिशवी कांदा सडून खराब झाला आहे। अर्जुन बडेकर यांनी यंदा सुमारे 450 पिशवी कांदा चाळीत साठवून ठेवला होता। त्यापैकी 300 पिशवी कांदा विकल्यानंतर उर्वरित सुमारे 150 पिशवी कांदा चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवला होता। मात्र सोमवार दिनांक 17 रोजी सकाळी कांदा विक्रीसाठी काढताना चाळीतील वरच्या बाजूचा सुमारे 1 फूट कांदा सडलेला आढळून आला। पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने सुमारे आठवड्यापूर्वी चाळीत युरिया टाकल्याचे निदर्शनात आले। त्यामुळे 50हून अधिक पिशवी कांदा खराब झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती पारगाव कारखाना पोलिसांना देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकरी अर्जुन बडेकर यांनी केली आहे। चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पण आलोय आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावातील बडेकर माळा तेथील शेतकरी अर्जुन सोनबा बडेकर यांच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने एक 8 दिवसापूर्वी युरिया टाकला असा त्यांचा आरोप आहे। तर आपण हा कांदा सडलेला पाहतोय। आपल्या समेत शेतकरी अर्जुन बडेकर आहेत। काय झालं नेमकं? आम्ही 8-10 दिवसापूर्वी चौकशी केली तर कांदा एकदम क्लिअर होता। हा मी कांदा भरमध्ये चालू होती। पण बाजार वाढ म्हणून एवढा कांदा आपण ठेवला होता। हा दरवर्षी कांदा पीक घेता? हो, दरवर्षी किती पिशवी असते ना अंदाजे यंदा कांदा कमी होता। हा 350-400 पिशवी कांदा होता फक्त। हा बाकी कांदा पाठवला होता, 1-1.5 पिशवी कांदा शिल्लक होता। म्हणजे बाजारवाड्या पाठवून देऊ। आणि आता बाजारभाव वाढले, बाजारभाव वाढली आणि किती आता बाजारभाव? आता 350 रुपये कांदा खपत आहेत। हा आणि चांगल्या पद्धतीचा कांदा तो 400 रुपये खपत कांदा। आता हा आपला कांदा चांगला होता ना? चांगला कांदा होता, म्हणजे मिडियम कांदा होता, पण चांगला होता कांदा। कधी कांदा खराब झालाय? आम्ही काल बराकी म्हणलं तर कांदे भरायचे म्हणून काल बराकी फोडाय आलो। त्यावेळेस कळलं की समजा आपले कांदे खराब झाले, तोपर्यंत काही कळलंच नाही काही। पण मग युरिया टाकला असं तुम्ही कशावरून म्हणता? वरून एक हातभर कांदे आहेत ना, असे एकदम पूर्ण खराब झाले, म्हणजे असे ढवळे वरून ओतल्यामुळे ते हो वरून डायरेक्ट खराब झाले आणि त्याचं एक ठिकाणी जास्त पडल्यामुळं डायरेक्ट खाली आले त्याचे। त्या ठिकाणी जास्त हिरा पडल्यामुळं इथं म्हणजे जास्त हे झालं, बाकी ठिकाणी जे आहे तर ते कमी प्रमाणात राहिले। आता अंदाजे किती पिशव्या खराब झाल्या असतील याच्यामधल्या? तरी 50 पिशवी खराब झाली आता। अरे बाप! आणि टोटल किती पिशव्या असतील याच्यामध्ये? टोटल पिशव्या 150 पिशव्या होत्या। किती? 150। अरे बापरे! त्याच्यातल्या आता ह्या राहिलेल्या 50 पिशव्या 50 पिशव्या पर डॅमेज झाल्या। अरे बापरे! इथून माग कधी अशी घटना घडली होती का? कधीच नाही घडली। दरवर्षी कांदा घेता इथं साठवता, हो, मात्र यंदा कुणीतरी युरिया टाकला। कोणते टाकला होता काय? तुम्ही पारगाव पोलीस ठाण्यात गेलते का? हो, त्यांनी पंचनामा वगैरे केला। पोलीस आलते का इथे? हो, आलते। त्यांनी काय सांगितलं? त्यांनी पंचनामा केला त्यांनी। आपण पाहतोय शेतकऱ्यांना ज्यावेळेस चांगले पैसे मिळतात, कांद्यांच्या बाजारभावात वाढ झाली की ह्या घटना या नेहमीच घडतात। आपण पाहतोय सध्या कांद्याला चांगल्या गोळ्याला 400 रुपये 10 किलोला असा बाजारभाव मिळतोय आणि जे सर्रास कांदे त्याला 300-350 रुपयांपर्यंत हा बाजारभाव मिळतोय। गेल्या 4-5 वर्षात पहिल्यांदाच प्रथम बाजारभावात चांगली शेतकऱ्यांना वाढ मिळाली। त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले, परंतु काही समाजातील समाजकंटक लगेचच अशा कृती करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम मात्र करत आहेत।